उपस्थित सन्माननीय देशाचे नेते आणि ज्यांचा संघटनेमध्ये प्रदीर्घ असा प्रवास आणि अनुभव आहे असे सन्माननीय रमेश चन्नीतला साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले, आमचे विधिमंडळाचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात, आमचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीमभाई, सन्माननीय दुवासाहेब, सन्माननीय संजयराव जगताप, शिवरकर साहेब, शिंदेजी, आमचे अध्यक्ष, या ठिकाणी मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि देशभक्त राष्ट्रभक्त काँग्रेस कार्यकर्त्यांनो, मुदाम तुम्हाला खरं तर देशभक्त आणि राष्ट्रभक्त तुम्ही आहात. देश स्वतंत्र होत होता, या स्वातंत्र्यासाठी तुम्ही रक्त सांडत होतात आणि आत्ताचे सत्तेमध्ये बसलेले इंग्रजांचे पाय चाटत होते. खऱ्या अर्थानं देशभक्त कोण असेल तर तो तुम्ही आहात. आणि म्हणून जी स्फूर्ती आणि शक्ती या देशाला काँग्रेसने दिली ती कोणीही देऊ शकत नाही. जे स्वातंत्र्य मिळवताना ज्या खस्ता खाल्यात आणि उलटा चोर कोतवाल को दाटे, म्हणजे ज्याने इंग्रजांचे पाय चाटले ते देशभक्त म्हणायला लागले आणि ज्याने देश स्वतंत्र केला ते मात्र यांच्याविषयी देशद्रोही झाले. म्हणून तुम्हाला आता पेटून उठलं पाहिजे. तुम्ही गुलाम होणार आहात. जर 2024 ची निवडणूक तुम्ही हारलात तर तुम्ही या देशामध्ये गुलाम म्हणून जगणार आहात. म्हणून सर्वप्रथम कर्तव्य काय, हे सगळे आता आढावा झाला. बूथ लेवल मजबूत करायचा, तालुक्यावर संघटनेची शक्ती वाढवायची, सगळ्या नेमणुका करायच्या, याचा आढावा झाला. कारण संघटन मजबूत असेल तर पक्ष मजबूत होतो आणि पक्ष मजबूत झाला की निकाल यायला वेळ लागत नाही. पण याही पलीकडे जाऊन निवडणुका जिंकण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या. खरं तर आम्ही गांधीजीच्या विचाराने उभे झालेली सगळी मंडळी आहोत. म्हणून एक शायर कहते की गांधी कभी मरता नाही, पण गांधी कधी कधी मरू शकत नाही आणि नथुराम गोडशा कधी या देशाचा शहीद होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण दोनच गोष्टीवर आपल्याला भर दिला पाहिजे. एक, गांधी कभी मरता नहीं और आंबेडकर नाम का सूरज कभी डुबता नहीं. हे दोन विचार घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. आता काय चाललंय, चालू दे त्यांचं. खरं तर एक आपल्या त्याच्यावर काय होतं की रोग भुकेचा होता, प्रश्न भाकरीचा होता. रोग भुकेचा होता, प्रश्न भाकरीचा होता. इलाज धर्मात शोधला गेला, कारण मुद्दा हा सत्तेचा होता. म्हणून हा राम जो आहे हा सत्तेसाठी वापरला जात आहे. प्रभू रामचंद्र यांना माफ करणार नाही. खरा राम, आदर्श पुरुषोत्तम राम, ज्याला हृदयात आहे आमच्या आणि यांच्या मुखात आहे, आमच्या हृदयात राम आहे. म्हणून आम्ही राम जपतो, हृदयातला राम. आणि हे मात्र सत्तेसाठी राम जपतात. यांना कधीही प्रभू रामचंद्र माफ करणार नाही. इनका सत्यानाश होगा, ये जरूर होगा, आप लिख के रखो. आणि अर्धवट मंदिर, माणूस अर्धवट, कुटुंब अर्धवट, तर सत्ताही अर्धवट राहील ना. पुढे जाणार सब आधार आहे, कभी पुरा नाही हो. आणि राज्यात काय चाललंय, काय किती गमतीशीर बघा. या देशाचे पंतप्रधान 70,000 करोड खाया म्हणून सांगतात आणि त्यालाच मांडीवर घेऊन बसवतात. बाबा कम से कम आधा तो इधर दे. 70 में कहा रखा वो तो बता दे. 70,000 कोटी खाले आणि दुसरीकडे मात्र सत्तेमध्ये बसल्यानंतर निर्मा मशीन मध्ये शुद्ध झाले. वा, नाना म्हणतोय काय आता ही जी भाषा होती. मी कधी कधी करतो मिमिक्री तेव्हा, पण त्या रस्त्यानं पहिला नंबर मारत लागेल ते मिमिक्री करणं. आणि म्हणून सांगतो बहिणो, भाईओ, मित्रो, म्हणलं की आपण समजून जायचं की हा नवीन जुमलाचा स्फोट होणार आहे, म्हणजे नवीन काहीतरी होणार आहे. म्हणून ते काल परवा तसंच होतं, बाहेरच फिरत होते. बहिणो, भाईओ, मित्रो, तुम काय कुत्रो हम जाय जत्रो. तुम्ही उपाशी म्हणा, आम्ही यात्रेला चाललो. अख्खा जग फिरून टाकलाय. काय आता सगळं नाही साईड घ्या, आम्ही सगळं कॅमेरामध्ये येऊन घ्या.
आता डबल स्टाइल काय आणायची है? त्यामुळे तैयारी सर जी हमने तैयारी कर ली है, बस जो होगा उसको निपटा जाएगा। अब निपट लेंगे, हम ताकत से निपट लेंगे और इस राज्य में और महाराष्ट्र में आपको पूरा हम विश्वास के साथ में बताएंगे सब लोग, इसमें फिर से राज्य और इसमें महाराष्ट्र का हिस्सा सबसे ज्यादा होगा सत्ता में, यह आपको हम बता देंगे। बिल्कुल चॅलेंज सगळ्या विचारांना घाबर डर गया सो मर गया, राजनीती सांगतायत ना, मंदिर पासून रोका, त्यांच्या यात्रेपासून रोका, पण तुम्हाला देशातील जनता सत्तेपासून रोखल्याशिवाय 2024 ला राहणार नाही, हे लक्षात घ्या। क्या रोकोगे? किती भीती, किती खौफ, किती डर भारतीय जनता पक्षाला सतत आहे। केवळ एका राहुल गांधी नावाच्या व्यक्तीला अख्खी भाजपा घाबरते, करोडो कार्यकर्ते, लाखो नेते आणि भाषण करणारे तर सगळे पाहिले, एक नावाला घाबरतायत। एक हमारा नेता लगता है, हमारा भी कर्तव्य होता है उनके पीछे उतनी ताकत से खड़ा होना, तब हम जीत पाएंगे। यासाठी तुम्हाला लढायचं। राज्य काय का राज्य तर उद्ध्वस्त केलाय, गाण ठेवलाय गुजरातला, तिघांनी मिळून तिघाला काम बिघाडा साहेब। आता ते शब्दही कमी पडतात, म्हणजे पहिले तर लोकांचं लक्ष डाकूवर राहायचं, आता यांचं लक्ष डाकूवर, लुटेऱ्यावर, चोर सगळे जमा केले, जेब कचरा सुद्धा घेऊन टाकला ईडी लावून। जब कचरा होता है सर, उसको भी ईडी का धाक दिखा कर अभी सबको ले और शुद्ध करून। हा हे दोघेही तिघेही मिळून 3 पक्ष या राज्याला उद्ध्वस्त करतात। सर्व चाललंय गुजरात, गुजरातचे मांडलिक बनले आहेत, गुजरातचे चाकर बनले आहेत, त्यांच्या इशाऱ्यावर चालणारे हे बगलबच्चे बनले आहेत। म्हणून महाराष्ट्राच्या अस्मितेला, महाराष्ट्राच्या विकासाला ज्या पद्धतीने यांनी अडथळे निर्माण केले किंवा विकास रोखण्याचं काम केलंय, महाराष्ट्रातली शुद्ध जनता काल परवा फुकणारबाजी करून आले दावोसमध्ये मुख्यमंत्री 3,85,000 कोटीचा गुंतवणूक महाराष्ट्रात आणतोय, आणि जे 10,000 कोटी गुंतवणूक करणार होती जोशी नावाच्या व्यक्तीची कंपनी, ती 9 महिन्याच्या पहिले झाली। तिच्या अकाउंटमध्ये त्या कंपनीच्या 2 कोटी रुपये नाही, 9 महिन्याच्या पूर्वीची कंपनी नेटवर्क 10 कोटीचा नाही आणि 10,000 कोटीची गुंतवणूक। लिहा बनवा, मूर्ख समजताय आम्हाला, महाराष्ट्राच्या लोकांना मूर्ख समजताय। तिजोरीत लूट चालली आहे, महाराष्ट्राची तिजोरी लुटली चालली आहे, ठेकेदारांनी किमती वाढवून चालले आणि महाराष्ट्रातली गुंतवणूक आणली। परदेशातल्या लोकांचा विश्वास नाही आणि ती येत नाही, आणि देशातल्या लोकांना मात्र तेही महाराष्ट्रातल्या लोकांची गुंतवणूक अगदी खोटी गुंतवणूक, आणि 50 लोकांचं वराड घेऊन गेले। चलो लंडन फिरून या, गुंतवणुकीच्या नावावर सरकारी तिजोरीची लूट, हे सरळ चाललंय। अँब्युलन्सचा घोटाळा, किती घोटाळे सांगावे। या पुण्यात रोज घोटाळे होत आहेत। शिंदेजी तो कोण आहे? वाघमाऱ्या, तो वाघमाऱ्या आहे की कुत्तर माऱ्या माहित नाही, अख्खा पुन्हा लुटतोय। आला 25,000 कोटीचा मालक आहे तो, एकाच खुर्चीवर बसून आहे। सिटी इंजिनियर वाघमाऱ्या, हे सगळ्या ठिकाणी असे आहेत, वाघमारे, कुत्तर मारे, बंदर मारे, चुहा मारे, हे सगळे यांना चुहा मारे करू थांबा आता पुढे। चुहा मारे लगाए लेकिन इनको सबको चिल्ला कर देगी, समय तो आने दो। अरे कितना तुम्हारे क्या बाप का राज थोड़ी है, हिंदुस्तान हमारा भी है, किसी के बाप का नहीं है। आज जे चाललंय हे ध्रुवीकरण, आज सुंदर दिवस होते महाराज देशाचे, सगळे दिवस बदलत चालले। त्या दिवसाला घालण्याचं काम झालं। साने गुरुजींचा तो दिवस, साने गुरुजींच्या शाळेमध्ये आम्ही जात होतो त्यावेळेस आम्हाला काय सांगायचं, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पा। साने गुरुजींचं वाक्य होतं। प्रार्थना सुरू झाली की अंगावर काटे यायचे, आणि शेवटचा समारोप काय व्हायचा, त्यावेळेस माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध हामाचे, पण माणुसकीची शत्रू जे आहेत ते आता कोण आहे ते ओळखायला लागले। त्यावेळेचे माणुसकीचे शत्रू माणसाच्या विरुद्ध असणारे होते, पण आता माणुसकीचे शत्रू हे धर्मांध झालेले आहेत, धर्मचोर झाले आहेत, धर्माच्या नावानं बाजारबुजणी झाले आहेत। हे महाराष्ट्र ओळखून आहे। म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, बोलायचं खूप आहे, पण आता पहिलेच आपण नानाभाऊ पुढची पहिले सभा घेऊ आणि मग आपण करू, म्हणजे विभागीय किंवा जिल्हा आढावा बैठक घेऊ। ती चुकली जरा, आम्ही तिकडे पूर्वी बैठक घेतली होती, सगळे लोक होते। आणि एक सांगतो तुम्हाला,
या बैठकीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नक्कीच हे कितीही काही केले तरी यांनी कितीही काही करू देत यांचा विश्वास हे गमावलेला आहे, हे कुठेही टिकणार नाही. आणि यासाठी आपल्याला नक्कीच आपण या महाराष्ट्राच्या अस्मितेला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. एकीकडे काय चाललंय, देशाचे राष्ट्रपती आदिवासींना बनवायचं आणि मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला मात्र बोलवायचं नाही. म्हणजे बघा, त्यांना संसदेच्या उद्घाटनालाही बोलवलं नाही आणि त्यांना मंदिराच्या काय सांगतात. एकीकडे कोण मागायला जाईल आणि तुम्ही मागून आणि मी मागून कुठं राजीनामा देणार. खुर्चीच प्यारी आहे तर राजीनामा कुठला आहे, कोणी राजीनामा देणार नाही. पण चालला काय, नैतिकता काय. म्हणून हे राज्य 3 राज्य गेले. महाराष्ट्रात काय झालं, किती रामलल्लाचे मंदिर त्यांनी गुणगान घातले, तरी पण एक लक्षात ठेवा, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, हे राज्य फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे. या राज्यामध्ये हे काही यांचे विचार इथे टिकणारे नाही, या राज्यामध्ये नथुरामांचे विचार टिकणारे नाही. यांनी महाराजांचा अपमान, तो गिरी महाराज, तुलना कोणाशी करावी, महाराजांशी तुलना करावी, कोणाची तुलना कोणाशी करावी. छत्रपती शिवराय 17 युगे होतील तरी शिवरायासारखा पुन्हा कोणी उभा नाही, त्याच्या पायाची सर कोणी करणार नाही, पण तरी त्यांची तुलना केली जाते. हे सगळं बघताय. त्यामुळे तुम्ही ज्यांनी राज्याभिषेक ज्यांचा नाकारला, तीच विचाराची माणसं आज महाराजांना दुसऱ्याच्या बरोबरीत बसवत आहेत, महाराजांना कमी लेखण्याचं काम करतायत. हे सगळं आपण पाहतोय. याला पुरोगामी राज्य महाराष्ट्र अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देतो. आणि सुंदर वातावरण महाराष्ट्रातला है. सब हम एक होके ताकत से लड़ेंगे. जलीदला साहब, आपके संगठन पे जितना आप रात दिन इतने सालों से काम करते हैं, संगठन में आपकी शक्ति जो है वो शक्ति निश्चित रूप से महाराष्ट्र को जीत दिलाकर ही रहेगी, यह मैं विश्वास के साथ में कहूंगा. और आप आने से आपका बहुत बहुत धन्यवाद देता हूं. मेरे शब्दों को विराम देता हूं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय भीम. सलाम वालेकुम, राम राम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.